एकीकडे महाराष्ट्रामध्ये तुफान ठाकरेंचं सुरू आहे, तर ठाकरेंच्या तुफानाचा सामना करण्यासाठी महायुतीकडे सध्या काहीच शिल्लक राहिलेलं दिसत नाही. मुंबईमध्ये झालेल्या शिवतीर्थावरील शिवाजी पार्कावरील सभेनुसार महायुतीने मुंबईत सरेंडर केल्याचं चित्र सध्या दिसू लागलंय आणि ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये प्रचंड विक्रमी विजय झाल्याचं यावेळी सध्या जाणवतंय. मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपण पाहतोय. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांच्या दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली कालची सभा. या सभेमध्ये हजारो लाखो खुर्च्या रिकाम्या, सभेतून लोक अक्षरशः पळाली. व्हिडिओ होत आहेत व्हायरल. नेमके काय आहेत व्हिडिओ आणि सभा कशी झाली फेल याचा आपण घेतलेला संपूर्ण आढावा अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपण समोर पाहताय की सध्या समोर सभा चालू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभा घेत आहेत आणि सभेतून सगळी लोक गायब आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या झालेल्या मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर या भागातील अभूतपूर्व सभांचा प्रतिसाद मिळाला असताना त्या भागातील गर्दी आणि आज या ठिकाणी असलेल्या सगळ्या हजारो खुर्च्या, लाखो खुर्च्या रिकाम्या, त्या खुर्च्यावरती कोणीच नसताना झालेली सभा ही मात्र मुंबईतून भाजपला हद्दपार करते की काय असं चित्र निर्माण होतंय. एकंदरीत मुंबईमध्ये जे पेरलं अखेर तेच उगवायला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांनी भाजपला नाकारल्याचं चित्र शिवतीर्थावरील शिवाजी पार्कावरील सभेमध्ये सामान्य जनता, जेव्हा फडणवीस उठले, शिंदे उठले, तेव्हा सभेतून लोकांनी पळ काढला. अक्षरशः लोक खुर्च्या सोडून पळाले. यामुळे सध्या सभा सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारचं शिवतीर्थावरती वातावरण व्हायला होतं तसे वातावरण न बनता लोकांनी जाण्याचा मार्ग निवडला. यावरूनच मुंबईचा निकाल समजतोय. आपण हे ड्रोनचे चित्र पाहताय. अतिशय प्रचंड गर्दी आहे. फक्त ती गर्दी खुर्च्यांची आहे. माणसं, महिला मात्र या सभेतून निघून जाताना दिसत आहेत. महायुतीला हा मोठा फटका आहे. समोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतायत, भाषण करतायत, मात्र आपण बघताय की सगळ्याच्या सगळ्या व्यासपीठाच्या समोर देखील खुर्च्या रिकाम्या आहेत. फक्त काही लोकच शिल्लक आहेत वरती. अन्यथा संपूर्ण सभागृहच, संपूर्ण हॉलच, संपूर्ण परिसरच हा रिकामा झालाय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीवरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपच्या सभेला गर्दी होत नाही हे आता जवळजवळ निश्चित झालंय. परंतु एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी होत होती, आता ती देखील नाहीशी होत असल्याने मुंबईच्या राजकारणामध्ये देशातील सगळ्यात मोठी घडामोड घडते. ती म्हणजे 2 बड्या नेत्यांची सभा फेल होते आणि फेल होते म्हणजे 100% सभा फ्लॉप होते. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी आपल्या सभांचा धडाका लावलाय महाराष्ट्रात आणि रेकॉर्डवरती रेकॉर्ड, तुफानवरती तुफान अशा प्रचंड विक्रमी सभा करून दाखवल्यात. यामुळे मित्रांनो, हे वादळ आता फिरले, हे वादळ घुमले ठाकरेंकडे. मुंबई ही सोडायची नाही. मराठी माणूस एकत्र झालाय. सबंध मराठी माणसांनी आता आपलं सगळं ठरवलंय. ते एकंदरीत उद्धव आणि राज यांच्या पाठीमागे राहायचंय. कारण की जर आता नाही तर कधीच नाही. मुंबई जर गेली, मुंबईला जर मुकले तर तुम्हाला महाराष्ट्रात देखील राहणं मुश्किल होईल. अशा प्रकारचं राज ठाकरेंनी कालच वक्तव्य केलं होतं. तशा प्रकारची देखील चर्चा मुंबईच्या गल्ली बोळातून सुरू आहे. त्यामुळे आता उभं राहणं गरजेचं आहे. ठाकरेंच्या पाठीमागं मुंबईकरांनी ठरवलंय, मुंबईकरांच्या बहुतांश लोकांनी ठरवलंय. एकंदरीत मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये 16 तारखेला जो जल्लोष सुरू होईल तो ठाकरे बंधूंचा असेल. मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद, ठाकरेंची पॉवर काय आहे ते 16 तारखेला समजेल असं संजय राऊत यांनी काल म्हटलंय. यामुळे 16 तारीख ही विजयाची तारीख. कोणाच्या गळ्यामध्ये माळ टाकते विजयाची, ठाकरेंच्या की फडणवीसांच्या, येणारा काळ ठरवेलच. परंतु मित्रांनो, सध्या ठाकरेंचा आवाज मुंबईत बुलंद आहे. त्यांच्या सभांना तोड नाही. ठाकरेंनी मुंबई आता जिंकले अशा सध्या बातम्या मुंबईतून प्रत्येक मुंबईकरांच्या मनातून येत आहेत. याबद्दल मित्रांनो आपणास काय वाटतंय? मुंबईचं राजकारण एका सभेने ठाकरेंनी फिरवलंय का? याबद्दल आपण आपल्या शब्दात प्रतिक्रिया द्या. कमेंट करायला विसरू नका. मुंबई कुणाची, ठाकरेंची की मुंबई भाजपची? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.